दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर गायचं आपल्या समोर आहेत राजकुमार दादा. तर दादा कोणते कोणते बैल आणलेत आपण अड्ड्यात आज? माझं घरचाच आणले, छोटा मथुर आणले आणि छोटा दक्कन आणले. छोटा मथुर आणि छोटा दक्कन. आजचं नियोजन कसं असेल? नियोजन बोललं तर कसं आहे, आता आम्ही आलोच बोललं तर काय तर नियोजन होणार. आधी गाडी आमची जमलेली नाही, जमलेलं नाही. तर आम्ही नाव फिरवणार कोणच्यावर, नाहीतर मग बघूया काय असेल. आपल्या पैरी घरचीच गाडी पालणार आहे घरची का? गाडी आहे. घरची गाडी पालणार आहे. तर दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्हाला पण तुमच्या चॅनलला पण शुभेच्छा. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता निघत छोटीशी बाईट दिली होती, तुम्ही बोलते नाव सोडला का नाव फिरवणार आहेत, तर त्याबद्दल आता तुमची गाडी कशी काय जमली आपली? आमची गाडी बोलला तर इथले नेरलवाले होते, नेरल ना वांगणीवाले. हां तर ते बोलतो भाऊ चला शर्यत करू बोलतो आपण. हां तर चला करू ना बोला. मी नाव द्यायला पोरानं पाठवले होते, हम्म. पण पोरं काय बोलले, बोलतो भाऊ बोलतो आम्ही बोलतो फिरवतो नाव. असं झालं लोक बोलतो प्रेमाने शर्यत करू, तर प्रेमाने शर्यत. आणि तुमची ही मैत्रीपूर्ण शर्यत झाली त्याबद्दल, करू. आणि ती विरुद्ध गाडी विचारायला आले का तुम्हाला? हा, ते बोलले बोलतो भाऊ चला मैत्रीपूर्ण शर्यत करू, बोल चला करू आपण. आज मथुरचा पल आणि दक्कनचा पल बघून तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे माझा घरचा साज आहे. हा छोटा मथुर आणि हा छोटा दक्कन, ही घरची गाडी आहे ना. मी आता गटाला पण तीच गाडी पळवणार आहे. आता 19 फेब्रुवारीला मोठा मैदान आहे, पळवणार आहे. तर आपली घरचीच गाडी, हो, घरचा असेल. तर तिथं आपल्याला किती गाडी दिसतील दादा पलताना आपल्या? माझा मोठा दक्कन पण येणार आहे. आता 14 तारखेला माझ्या घरी साखरपुरा असल्यामुळे मी 14 तारखेला रात्री बैल येणार आहे घरी. रात्री बैल. पण पायरा झालेला आहे इकडे मुंबईसाठी. हा ती गाडी एक पळणार आहे आणि ही गाडी आणि म्हात्रे आणि आरके ग्रुपच्या नावाने गाड्या दोन्ही पण पळणार आहेत. मथुर आणि मोठा दक्कन आणि छोटा दक्कन कधी गाडी पलताना दिसेल का आपल्याला? छोटा दक्कन मग आपले छोटा आणि मोठा दक्कनची गाडी मी 2-3 वेळा पळवली, विजयच घेतलेला आहे मी हा मुंबईमध्ये. हा ना. आपण हे बैल कुठनं घेतलेले दादा? दक्कन आणि मथुर घेतलेला आपले जालनावर. आणि मथुर हा मथुर जालनावर घेतला, हा पण जालनावर घेतला. दोन्ही बैल जालनावर, दोन्ही एकाच मालकीचे बैल घेतले. मग तुम्ही काय बघू म्हणजे काय बैलाचं? आमचा मोठा बंधू आहे रतन शेठ, हा त्याचं नियोजन असतं बैल. बाबा हा बैल घ्यायचा का, तर मला पहिला विचारतो भावी हा बैल घ्यायचा का, तर मी त्याला थोडं सांगतो मला फेरे पाठव, काय बैलाची कोणत्या अक्कलीला दाखव. मग मी बोलतो यस करा, मग किती रक्कम असेल ते मी सांगतो घेऊन जा, देतो मी लगेच रक्कम. मग आता पुढचं काय नियोजन असेल का नवीन खरेदीचं? नवीन खरेदी आता घरचा साज लई पळतो माझा. आता माझ्या घरी आहेत ना, आता 3 बैल घरी आहेत. कोणते कोणते दादा नावं सांगा ना. आता राजा बापू आहे, परत एक मोदक म्हणून बोलतात पोरा सुंदर, म्हणजे हा. एक छोटासाच आहे. वासरू. यांच्यापेक्षा वार पाळणार तो आता 1-2-3 महिन्यामध्ये. तो कधी मैदानात बघायला भेटेल आपल्याला? भेटला त्याने आता 4 शर्ती, मला 3 शर्ती वारावर केल्या त्यांनी. 3 शर्ती? छोटासा आहे. आता ओवलेलं मैदान आहे 16 तारखेला असं वाटतंय मला. 16 तारखेला मला वाटतं ओवल्याचं मैदान आहे. हम्म. ती तशी हाच 7 पळणार आहे. हा घरचीच गाडी पालणार. 19ला पण हाच 7 पळणार, घरचाच 7 पळणार. 19ला मोठा मैदान आहे दादा. त्याबद्दल त्या मैदानाबद्दल काय बोला? आपल्या मुंबईमध्ये मैदान बोलला तर रायगडचं मैदान आहे, ठाण्यामध्ये पण मैदान होतं. आणि ठाणेवाल्यांना शुभेच्छा देतो मी. मैदानामध्ये चांगलं नियोजन असतं, पण वावल्याच्या नियोजन सारखं कुठलंच नियोजन नसतं. आणि 19 तारखेला पण मोठं मैदान आहे आपल्या इथं. 19चं मैदान आहे, खासदार साहेब ठेवलेलं आहे बाल्यामा, माझे मित्र आहेत ते. हम्म. तर त्याही म्हणजे मला कॉलिंग केला, बोलतो भाई तुम्ही बोलतो पलाला इकडे का बैला घेऊन या. तर बोला माझा नोंदणी करतो मी. बोला मी साहिलला माझ्या पोराला सांगितलं, रतन शेठला सांगितलं मला गाड्या नोंद करा. आणि अक्षय कदम एक कॅम्पतला 20 रुपयेकर, त्याही त्या गाड्या नोंद केलेल्या आहेत. आता आपल्याला 2 जोड्या बघायला भेटतील 19ला. हा 2 गाड्या. चालेल दादा. आणि आजच्या शर्तीबद्दल काय बोला? आजची शर्त बोला तर मैत्री पूर्ण झालेली आहे. मला ऍक्च्युली यायचं नव्हतं आज, पण माझा मित्र आहे रोहित आडे, हा बोलला भाऊ, रात्री मला फोन केला, भाऊ बोलता आमच्या इथलं मैदान या तुम्ही. तो बोला आलोच मी, घरचा साज घेऊन येतो बोला, म्हणून मी आलो. आणि माझा हरेश आहे, हरेश. त्याला पहिला आम्ही विचारला बाबा तू येणार आहे का सुट्टी मेकर म्हणून, आणि बाल्या मामा ते बोलता आम्ही येणार. आणि कुणाल ड्रायव्हर, त्याला पण सांगितलं तू येणार आहे का गाड्या? कुणाल ड्रायव्हर आंबे शुभ तो आवर्जून येतो. मथुर असेल तर आवर्जून तो येतो, म्हणजे येतो. आणि आपल्या मथुरची काय अशी एक खासियत म्हणजे मथुर बद्दल? बैल आजारातून निघला बाहेर, 2 महिने बैल आजारी होता, आता निघलाय. बघू आता पुढचा फ्युचर बघू आता कसं काय. चालेल ठीक आहे दादा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्हाला पण तुमच्या चॅनलला शुभेच्छा, आणि आरके ग्रुप करणं तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू दादा.